मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 42. दिल तो पागल है, दिल दीवाना है. टाय बांधणीचा प्रेमळ कार्यक्रम उरकण्यात घड्याळाकडे लक्ष नसलेले दोघे. रूम बाहेर मुलींचा आवाज जाणवला आणि लक्षात आले की नक्कीच 6:15 होऊन गेलेत. मी पुढे जाते, तुम्ही मागून या, पण लवकर या हा. त्याची घट्ट मिठी सोडवून ती पळाली बाहेर. द्या मी घेते, तुम्ही स्कूल बॅग सांभाळा. जिया आर्याकडून प्रोजेक्टचं मॉडेल घेत पुढे निघाली. मम्मा आत्ता इथे अचानक कशी? आर्याने चौकस प्रश्न विचारलाच. अगं तुमच्यासाठीच तर आले, असं म्हणत गालातच हसली. बरं झालं मम्मा तू आलीस, नाहीतर आमच्याकडून हे मॉडेल पडलंच असतं. जियाच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. लिव्हिंग एरियात बसलेल्या पापाजी, मम्मीजी आणि रिधिमादींना तिची थट्टा करण्याचा चान्स आज मिळणार नव्हता, कारण ती तर वर गेलेली प्रोजेक्टचं मॉडेल खाली आणायला. अहोंना गुपचूप भेटायला तर अजिबात नाही. 5 मिनिटात लिव्हिंग एरियात पोहोचलेला तो डायनिंग वरील मॉडेल पाहत जिया आर्याचं कौतुक केलं. मेघा, ब्रेकफास्ट करणार का सोबत? पराठा वाढणाऱ्या तिला नजरेनेच खुणावलं. राजीव, पुरे आता, खूप वेळ सोबतच होतो. गोड हसत तिनेही नजरेनेच दटावले. ब्रेकफास्टला तसा कमीच वेळ मिळालेला त्याला, पण आज अजिबात चिडचिड नव्हती. तिच्यासोबत घालवलेले गोड क्षण, पोट तर प्रेमाने भरलेलं, पराठा खाणं फक्त एक फॉर्मॅलिटी. डॅड, उद्या येणार ना तुम्ही? शाळेच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये मॉडेल व्यवस्थित ठेवून परतणाऱ्या डॅडना बाय करताना जिया हळवी झालीच. येस आयू, मी येणार आहे. आज तुम्ही दोघी आजी आजोबांकडे मस्त धम्माल करा. मी रात्री फोन करतो, ओके? दोघींना मिठीत घेत एक एक गोड पापी डोक्यावर. ओके डॅड, बाय करत दोघीही क्लासरूमकडे पळाल्या. आणि दोघींना हा छोटासा निरोप देताना त्याचाही जीव गलबलला. प्रिन्सेस शिवाय 2 दिवस त्याच्यासाठीही जडच होते. एकीकडे डॅड थोडासा दुःखी होता, तर दुसरीकडे बाबा आनंदाने नाचत होते. मेघा येते आहे ग, जिया आर्याला घेऊन. आवरा बरोबर, माझी लेक आणि माझ्या नाती येत आहेत. मेघाचा 8 वाजता आलेला फोन आणि बाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी येणाऱ्या लेकीच्या स्वागताची जय्यत तयारी हवी. बाबांची घोषणा. मेघा, जिया, आर्या तिघींच्या आवडीच्या पदार्थांची नावं आठवून आठवून आईंना सांगण्यात बाबा गुंतले. गुलाबजामही बनव, रसमलाई पण आणूया, आणि सुरळीच्या वड्याही असू देत, आणि मसाले भात तर हवाच. पदार्थांची यादी हनुमानाच्या शेपटीगणिक वाढतच होती. मी बाजारात जातो, काय काय आणायचं आहे लिस्ट बनवून दे ग, स्वतःहूनच आईला सांगणारे बाबा. त्यांचा उत्साह पाहून आईलाच हसावे का रडावे समजेना. अहो जरा दमाने घ्या, ती राहणार आहे रविवारपर्यंत. आई समजूत काढत होत्या, पण बाबांना दम निघेना. पिशवी नि पैशाचं पाकिट घेऊन घराबाहेर पडलेच. अगदी काहीच नाही तर आर्या जियासाठी आवडीचं चॉकलेट तर आजोबा आणणारच होते. तिने मी येते आहे हे सांगता क्षणी बाबांच्या आवाजातला आनंदी खळखळाट, अन पटलं तिला कालचं अहोंचं समजावणं. प्रिन्सेस मेघाची आतुरतेने वाट पाहणारे बाबा. माहेरी जाण्याची ओढ क्षणात दुप्पट. कामाचा वेगही वाढला. 12 वाजताची टेक्नोसिसची फायनल मीटिंग. 4 महिन्यांपूर्वी 2 एप्रिल रोजी ठरवलेला प्रोजेक्ट प्लॅन आज सुफळ संपूर्ण झाला. पूर्ण टीम आज सुप्रीम हाऊसमध्ये हजर होती. टेक्नोसिस टेकओव्हरचे काम दिलेल्या वेळेत चोख पार पडले. आज सर्वार्थाने टेक्नोसिस सुप्रीम मध्ये विलीन झाले होते. हे शेवटचे महत्वाचे 4-5 दिवस, आणि त्यात तिचं लग्न, पण टीमचं सहकार्य, प्रकाश सर, पापाजींचा खंबीर पाठिंबा आणि मेहराजींची अखंड साथ. तू ऑफिसचं काम बघ, घराकडे आम्ही बघतो, हा विश्वास देणाऱ्या मम्मीजी आणि रिधिमा दिदी. मम्मा ऑफिसचं काम करते आहे, तिला डिस्टर्ब करायचं नाही, आपण होमवर्क स्वतःच पूर्ण करूया, असे म्हणत
समजून घेणाऱ्या जिया आर्या. अन लग्नापूर्वी तिच्या कामाच्या विचित्र शेड्यूलशी ॲडजस्टमेंट करून तिला काम करण्यास प्रोत्साहन देणारे आईबाबा. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचं फळ आज डोळ्यांसमोर होतं. टेक्नोसिस टेकओव्हर प्रोजेक्ट कम्प्लिटेड सक्सेसफुली या आशयाचा मेल CEO प्रकाश सर, CFO राजीव मेहरा, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स टेक्नोसिसचे आचार्य सर आणि तिचे लाडके भास्कर सर सगळ्यांना पाठवताना प्रोजेक्ट लीडरची कामगिरी चोख पार पाडल्याचा अभिमान तिच्या चेहऱ्यावर. अन पुढच्याच क्षणी खणखणलेले फोन, अभिनंदनाचे, टीममध्ये जल्लोष, चारीही दिशांनी कौतुक. या वर्षीचे देशातील सर्वात मोठे टेकओव्हर पार पाडणारी प्रोजेक्ट लीडर मिसेस मेघा जोशी मेहरा, VP SWC. मेघा, प्राऊड ऑफ यू बेटा, तू तुझं प्रॉमिस पूर्ण केलंस. भास्कर सरांचा आवाज गहिवरला. सर, आता नेक्स्ट अवॉर्ड सेरेमनीमध्ये तुम्ही स्टेजवर असणार. नंबर 1 M&A कन्सल्टन्सी ऑफ द इयर 2015 SWC. निवेदिकेच्या आवाजात खणखणीत अनाउन्समेंट करणारी मेघा आणि तिच्या आनंदात भास्कर सरही सामील. सगळ्यांचे फोन आले, पण त्याचा फक्त मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन्स प्रोजेक्ट लीडर VP मेघा राजीव मेहरा. सॉरी, बिझी इन मीटिंग्स, टॉक टू यू ॲट नाईट. फोनऐवजी मेसेज केलेला पाहून मन खट्टू झालं, पण तिने हट्टाने सुचवलेल्या नावाचा त्याने मेसेज लिहिताना केलेला वापर पाहून जीव आनंदला. मेहराजी, नक्की फोन करा, खूप काही बोलायचंय तुमच्याशी. झिरकॉनला निघण्याची तयारी तर झाली, पण पाय बेडरूममधून बाहेर निघेना. कसं असतं ना, मोजून 6 दिवस झाले तिथे येऊन, पण आता सवय झाली या रूमची. आमची रूम, आमचा स्वर्ग. राजीव, खरंच करमणार का हो आपल्याला एकमेकांशिवाय? उसासा टाकत त्याच्या साईड टेबलवरची फोटो फ्रेम उचलली. जियाच्या वाढदिवशी काढलेला फोटो. नकळतच ओठ टेकवले फक्त त्याच्या चेहऱ्यावर. मिस यू मेहराजी, या क्षणापासूनच. बॅग्स घेऊन खाली आली. कपाळी कुंकू लावत निरोप देताना मम्मीजींच्या डोळ्यातही पाणी. पाया पडणाऱ्या तिला आशीर्वाद देताना गहिवरल्या. जल्दी आना, हमारा मन नहीं लगेगा. दाटलेल्या कंठातून तिचंही फक्त हुंकारात उत्तर, तुम्हें आना तो पड़ेगा ही, वरना भाई वहां पहुंच जाएंगे और तुम्हें बाहों में उठाकर ही यहाँ लेकर आएंगे. घट्ट मिठी घेत थट्टा करणारी रिधिमा, तिचं नजर झुकवत लाजणं आणि त्यावर खळखळून हसणाऱ्या मम्मीजी. गाडी गेटमधून बाहेर पडेपर्यंत ती वळून बाय करत होती. 2 दिवसात मी येणार आहे, पण तरीही मनात ही तगमग का? ही अशीच चलबिचल लग्नाच्या दिवशी होती, झिरकॉनचं घर सोडताना. अन आज माझं हे घर सोडून माहेरी निघाले आहे, तरीही तीच हुरहुर. त्या दिवशी ते घर सोडायचे नव्हते, अन आज इथून पाय निघत नव्हता. 6च दिवसात बदलले मी, इतक्या सहजच. जिया आर्यासोबत झिरकॉनच्या घराच्या उंबरठ्याशी उभी ती, आणि समोर तिला ओवाळणारी आई, सोबत बाबाही, एकमेकांना डोळे भरून पाहणारे. दिव्याच्या ज्योतीत तिघांच्याही डोळ्यातील पाणी चमकले. आनंदाश्रू. कशी आहेस? रोज फोनवर विचारला जाणारा प्रश्न आज बाबा प्रत्यक्ष समोर उभं राहून विचारत होते. अगदी मज्जेत, तिचंही रोजचंच उत्तर, पण आज त्या उत्तराला जोड होती प्रसन्न हसण्याची. पाया पडून बाबांचा हात घट्ट धरूनच सोफ्यावर बसली. काय बोलावं पटकन सुचत नव्हतंच. डोळ्यांसोबत मनही आनंदाने भरलेलं. पण लेकीच्या चेहऱ्यावरचं सुख, समाधान, आनंद पाहून बाबा निश्चिंत झाले. रोज म्हणायची मी मजेत, पण माझ्या मनाला रुखरुख असायचीच. बाबा आहे मी तिचा. तिच्या आवाजातला बारीकसा फरकही ओळखतो मी, हे जाणते ती. मला काळजी नको म्हणून नुसतं वरवर मजेत आहे असं बोलत नाही ना. काळजी वाटत होती मला, पण आता तिला पाहिलं, डोळ्यात सुख नांदतंय. मी खुश. जिया आर्याच्या चिवचिवाटाने घर भरलं. आठवड्याभरात शाळेत काय झालं हे आजी, आजोबा, राधा मावशी, मधुरा मामी आणि अर्जुनला सांगायची गडबड दोघींनाही.
भूकही लागलेली. आवडीच्या पदार्थांचा घमघमाटही होताच. आजोबांसोबत जेवायला बसलेली बच्चे कंपनी. आज्जो, तुम्हाला चिकन खायचं असेल तर संडेला आमच्याकडे या, दादीजी बनवणार आहेत. इथे तर आजी खाऊ देणार नाही, श्रावण आहे ना. पोळी भाजीचा घास तोंडात भरत हळूच आजोबांच्या कानात चिकनचा सिक्रेट सांगणारी आर्या, आणि ते हसले मोठ्याने. मेघा सोफ्यावर बसूनच घराला न्याहाळत होती. तिचंच होतं, पण थोडंसं अनोळखी भासत होतं. तिच्या सासरी जाण्यानंतर झालेले छोटे छोटे बदल ती टिपत होती. तिच्या रूममधील फुलांचा मोठा पॉट बाहेर सोफ्याजवळ आलेला. सजावटीच्या वस्तूही लिव्हिंग रूममध्ये परतलेल्या. सेंटर टेबलवर शोभेच्या झाडाची छोटीशी कुंडी. छानच दिसत होते हे बदल, पण तिने केले नव्हते. नकळत पर्समधील फोन काढला. मम्मीजींना फोन. इकडे पोहोचले हे कळवले, आणि तिकडच्या सगळ्यांची चौकशी. सर्वजण जेवले का? पापाजींनी औषध घेतले का? भारती दिदींना रात्रीच्या जेवणाबद्दल सांगितलं आहे. प्लंबर येणार आहे. खालच्या गेस्टरूमच्या बेसिनचा नळ गळतोय. या आणि अशा बऱ्याच घरगुती गप्पा तिच्या आणि मम्मीजींच्या. आई दुरूनच पाहत होती. सासरहून माहेरी आलेल्या लाडक्या लेकीला. अबोली रंगाची पेशवाई सिल्क, भरगच्च चुडा, कपाळावर टप्पोरी लाल टिकली, भांगेत सिंदूर, मम्मीजींनी हट्टाने घालायला लावलेला नेकलेस आणि सोबत लखलखणारं मंगळसूत्र. पण सर्वात अमूल्य होतं डोळ्यातलं सुख. लाडक्या सासूशी गप्पा करताना चेहऱ्यावरचा आनंद. जेवायला बसल्यावरही गप्पांमध्ये मेघाच्या तोंडी सतत मम्मीजी, दीदी, पापाजी, भारती दिदी यांचीच नावं. आठवड्याभरातील सर्व घटना सांगण्यात रमलेली ती. आणि दरवेळी बोलताना आमच्या घरी ना अशी सुरुवात. आई सर्व काही शांतपणे ऐकत होती. आज मेघाचं निराळच रूप ती अनुभवत होती. मेघा, मोजून अर्धा तास तर झाला आहे तुला त्या घरातून निघून, तरीही मन तिथेच अडकलंय. हो ना, मेहराविलात, तुझ्या हक्काच्या घरी. तू झालीस पूर्णपणे तिकडची, मेहरांची सून, सौ मेघा राजीव मेहरा. आमच्या भाऊजींनी परमिशन दिली का 2 दिवस माहेरी राहायची? मधुराचं खट्याळ हसणं. जेवण उरकून जरा बेडवर पाय पसरून निवांत गप्पा करूया म्हणून मेघाला हट्टाने आत घेऊन आली आणि प्रश्नांचा भडीमार सुरू. कसे आहेत आमचे भाऊजी? नीट काळजी घेतात ना तुझी? अन पुष्कळ प्रेम? फार त्रास देत नाहीत ना? डोळ्याखाली डार्क सर्कल्स वाढलेत मेघा. रोजच जागरण होत आहेत ना? आता 2 दिवस भाऊजी तुझ्याशिवाय कसे राहणार ग? खट्याळ, खोडकर, मिश्किल प्रश्न. वहिनी गप ना ग. लटक्या रागात मेघाचं गोड लाजणं. हे एवढंच उत्तर सर्व प्रश्नांचं. रिधिमा दिदी आणि मम्मीजींच्या थट्टेपासून सुटका झाली असे वाटत असताना त्यांची कसर भरून काढायला मधुरा वहिनी आणि राधाताई हजर होत्या. हे सर्वजण काय काय विचार करत आहेत? जागरण? हो, करतो ना आम्ही. गप्पा करत, एकमेकांच्या हक्काच्या मिठीत पहुडत. सध्या तरी यातच आम्हाला दोघांनाही आनंद आहे. मेघाताई आल्या माहेरा, चैन पडेना भाऊजींना. गात गातच राधाताई बेडरूम मध्ये शिरल्या आणि हसतच मेघाने चेहरा ओंजळी आड लपवला. जिया, आर्या आणि अर्जुन दुपारपासून फक्त हुंदडत होते. ईशानच्या घरी, आज्जोंसोबत खाली गार्डनमध्येही. संध्याकाळी ओढूनच तिघांना घरी आणावे लागले. तरीही खेळून मन भरले नव्हते. ऑफिसच्या कामानिमित्त गेले 3 दिवस हैदराबादला असलेला दादाही संध्याकाळी परतला. मग तर काय, गप्पांना अजूनच रंगत. जुन्या बालपणीच्या आठवणींना उजाळा. फोटो अल्बम्सही बाहेर आलेच. डिनर नंतर बाबांच्या कॉफीसोबत जुनी गाणी ऐकण्याचा कार्यक्रमही झालाच. आणि 11च्या आसपास सर्वजण रूममध्ये गुडूप. मेघा, तू आणि मधुरा बेडरूममध्ये झोपा, मी बाहेर झोपतो सोफ्यावर. दादाने सुचवूनही त्याला वहिनीसोबत तिने बेडरूममध्ये पिटाळले. मला थोडे ऑफिसचे काम आहे, हा उत्तम बहाणा. पण ती वाट पाहत होती त्याची. राजीव, मला वहिनी आणि राधाताई चिडवत होत्या की तुम्ही रात्री नक्की इथे येणार. खरंच का? याल का तुम्ही मला भेटायला?
11चे 11:15 आणि 11:15चे 11:30 झाले. फोन करूया हा विचार मनात आला, पण गौरव जिजाजींसोबत असतील तर. आणि मग फक्त मेसेजेस पाठवला, फ्री झालात की कॉल करा. पण मन बेचैन, त्याच्याशिवाय करमत नव्हतेच. झोप येणेही अशक्य. घरात सर्व सामसूम. बराच वेळ विचार करून एक निर्णय मनाशी पक्का केला आणि स्वतःशीच खुदकन हसली. टेक्नोसिसच्या प्रोजेक्ट कम्प्लिशनचा मेल वाचला तेव्हा तो सुप्रीम टेक्नॉलॉजीजच्या हेड सोबतच मीटिंगमध्ये. मेसेज करून तिचं कौतुक केलं तरीही ते अपूर्णच वाटत होतं. तिच्या आवाजातला उत्साह ऐकणं म्हणजे खरं सुख. पण मीटिंग्स पाठोपाठ मीटिंग्समध्ये अडकलेला दिवस. फ्री वेळ मिळाला तेव्हा दुपारचे 3. लंचही आज उशिराच. तिला फोन करावा हा विचार केला, पण तिचाच मेसेज आलेला. झिरकॉनवर पोहोचले. रात्री निवांत बोलू. मग काय, दिवसभर मेसेजचे प्रश्न आणि मेसेजचीच उत्तरे. रात्रीही तो वेळेवरच घरी आला हे पाहून मम्मीजी पापाजींनाही आश्चर्य वाटले. मेघा आणि मुली नाहीत तर हा ऑफिसमध्येच वेळ घालवेल असे त्यांना वाटलेले. मुलींविना वरचा मजला सुनासुनाच वाटत होता. बेडरूमही उदास तिच्या विना. चिमण्यांशी बोलायला तिच्या फोनवरच लावलेला कॉल एका क्षणात आर्याने उचललेला आणि दिवसभराच्या कार्यक्रमाचा इतिवृत्तांत डॅडना सांगून लव्ह यू म्हणत फोन बंदही केलेला. मम्मानी डॅडला बोलायचा नो चान्स. केविलवाणे हसत त्याने फोन डोक्यावरच आपटला. तिच्या विना करमत नव्हते. पण उदासी लपवत डिनर टेबलवर गौरव, रिधिमा, मॉम, डॅड त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाला. मध्येच लक्ष तिच्या रिकाम्या चेअरकडे, पण मनाला सावरत लक्ष जेवणावर केंद्रित केले. एका क्षणी खाण्यात इतका मग्न की मेघा प्लीज दाल दीजिये, नेहमीच्या सवयीने तिला दिलेली हाक. आणि मग रिधिमानी गौरवच्या चिडवण्यानंतर ओशाळून केसातून फिरवलेला हात. मेघा देखिए आदत हो गई है आपकी. जेवणे उरकून सर्वजण बसलेले गप्पा करत. मला काम आहे असं सांगून हा निघून आलेला वर. आणि बरोबर 12 वाजता आलेला तिचा फोन. तिच्यावर शब्दांचा राग बरसवून झाला होता. अन विलाचे छोटे गेट उघडतच तो रोडवर उभा रोखून बघत होता त्या बंद बंगल्यासमोर उभ्या तिच्या कारला. दूरवरूनही त्याची रागीट नजर जाणवली तिला. अन काळजाचं पाणी पाणी. मेघा आता तुझं काही खरं नाही, बी प्रिपेअर्ड. राजीव खूप चिडलेत. गाडीकडे पडणारी त्याची दमदार पावलं अन ती मनातच देवाचा धावा करत होती. गाडीजवळ येत काचेतूनही त्याच्या धारदार नजरेतला त्रागा अन तिने घाबरून नजर झुकवली. गाडीत बसत धाडकन आपटलेलं दार, दचकून क्षणभर तिचे मिटलेले डोळे, धावून फुललेला त्याचा श्वास. नजर अजूनही तिच्यावर स्थिर. FM वर अजूनही त्याच गाण्याचे शेवटचे बोल. तुमने पुकारा और हम चले आए, दिल हथेली पर ले आए रे. धडपडत तिने आधी गाणं बंद केलं. व्हॉट इज दिस? कडक शब्द कानावर आदळले आणि तिने सॉरी म्हणत कसनुस हसत कान पकडले. मेघा रात्री 12 वाजता तुम्ही ऑल अलोन इथे ड्राईव्ह करत आलात. इट्स रिस्की मेघा. आवाजातली रागाची जागा काळजीने घेतली. हो रिस्क तर आहे, पण काय करू, तुमची आठवण येत होती म्हणून आले भेटायला. केविलवाण्या नजरेनेच तिचा कबुली जबाब आणि त्याच्या डोळ्यातला राग पूर्णच निवळला. मेघा यू आर इम्पॉसिबल. डोळे गच्च मिटत नकारार्थी हलवलेली मान आणि तीही खुदकन हसली. अगर मुझे मिलना था तो आप घर क्यों नहीं आए, या फिर मुझे कॉल करके झिरकॉन पर बुलाते, ये से बीच रात में सड़क पर. तो गालात हसत होता. ती मध्यरात्री खास त्याला भेटायला आली आहे यावरही विश्वास बसत नव्हता. मी आपल्या घरी आले असते किंवा तुम्ही झिरकॉनवर आला असतात तर दोन्ही घरी सगळ्यांनाच कळले असते ना. मग पुन्हा तेच सगळ्यांचं चिडवणं. म्हणून मग स्पष्टीकरण देताना नजर झुकली. आपणही असे अधीरतेने मध्यरात्री अहोंना भेटायला आलो आहोत हे तिच्यासाठीही अप्रूपच होते.
पण धाडस करून झालेले आणि आता मागे फिरणे नाही. म्हणून आपने ये क्रेझी प्लॅन बनाया, मिडनाईट मीटिंग का? तोही मिश्किल हसत होता. क्रेझी तर आहे, पण खरं सांगू, या आधी कधीही कुणासाठीही असा वेडेपणा केला नाही, पण आज करावासा वाटला, फक्त तुमच्यासाठी. त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत तिचं मनापासून बोलणं. और मेरे लिए भी ऐसा पागलपन आज तक किसी ने नहीं किया. आय लाईक माय क्रेझी मेघा. मोठ्याने हसत गाल ओढला तिचा. सो व्हॉट्स नेक्स्ट? अब क्या करे? तिने अजून काय काय ठरवलंय हे जाणून घ्यायचं कुतूहल. माहित नाही, तुम्हाला भेटण्यासाठी इथे येणं, भेटून गप्पा करून परत जाणं, हे एवढंच ठरवलेलं. हलकेसे खांदे उडवतच गोड हसली. अरे ऐसे कैसे? अब आप खास हमसे मिलने आई है तो इस स्पेशल रात को थोड़ा एन्जॉय करते हैं. डोळे मिचकावले त्याने आणि हिच्या भुवया अकसल्याच. एन्जॉय म्हणजे? चाचरतच प्रश्न. कहीं घूमने चलते हैं, कॉफी पीते हैं. आता प्लीज, स्टार सहारा नाही. दोघांच्याही ड्रेसेसकडे इशारा करत तिने समजावलं. ती घरातील साध्या पंजाबी ड्रेसमध्ये, तो ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टवर. तो फिर घर चलते हैं. समोर वेहरा विलाकडे केलेला इशारा, पण तेही तिला मान्य होईना. अहो, आपल्याकडे छत्री आहे, फ्लास्कमध्ये कॉफी आहे आणि डब्यात आईने केलेल्या अळूवड्या पण. मागच्या सीटवर ठेवलेल्या सामानाकडे तिने इशारा केला आणि त्याच्या भुवया उंचावल्याच. त्या वस्तूंकडे पाहत डोळे चमकले दोघांचेही. विशलिस्टमधील आठवलं काहीतरी. लॉंग ड्राईव्ह? दोघांनीही एकमेकांना विचारलेला प्रश्न. येस, दोघांनीही हसतच दिलेलं उत्तर. चलिये मिसेस मेहरा. रोडकडे इशारा करत त्याने सीट बेल्ट लावला. येस मेहराजी, असं म्हणत तिनेही गाडी स्टार्ट केली. सोबत FM ही. लता दीदी आणि उदित जींचे बोल कानी पडले. दिल तो पागल है, दिल दीवाना है. आणि गाण्याचे बोल एन्जॉय करत मध्यरात्री आपल्या पहिल्या लॉंग ड्राईव्हला निघालेले हे दोन पागल जीव, मेघा नि राजीव.